आणखी एक मोठी बातमी आहे। भाजपकडून मुंबईमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात पोस्टरबाजी किंवा बॅनरबाजी करण्यात आली आहे। आपण यांना पाहिलत का, शोधून आणणाऱ्याला 11 रुपये बक्षीस अशा आशयाचे बॅनर माहीम परिसरामध्ये लावण्यात आलेत। भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधल्या घरावरती सुद्धा काल दगडफेक झालेली होती आणि आता त्यांच्या विरोधात मुंबईतल्या माहीम या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि आपण यांना पाहिलत का असा मजकूर त्यावरती आहे। शोधून आणणाऱ्याला 11 रुपये बक्षीस असा उपहासात्मक मजकूर या बॅनरवरती छापण्यात आलाय। माहीममध्ये लावलेला हा बॅनर आहे, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। भाजपकडून मुंबईमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधातली ही बॅनरबाजी। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। विशाल, भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य त्यांना आणि त्याच्यावरती भाजपची असलेली ही सगळी नाराजी गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय आणि त्यातच ही बॅनरबाजी सुद्धा, काय सविस्तर? श्वेता, भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती जी टीका केलेली आहे त्यानंतर भास्कर जाधवांच्या विरोधात भाजप जी आहे ही अधिक आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी भास्कर जाधव यांच्यावरती गुन्हे सुद्धा नोंद करण्यात आलेले आहेत। मात्र माहीम या परिसरामध्ये रात्री हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि त्या बॅनरवरती असा आशय लिहिण्यात आलेला आहे की भास्कर जाधव यांना शोधून आणणाऱ्याला 11 रुपयाचं बक्षीस, अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत हे भाजपकडनं लावण्यात आलेले आहेत। माहीम आणि दादर परिसरामध्ये हे बॅनर भाजपकडनं लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कुठेतरी हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे, कारण का ज्या पद्धतीनं ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, कुठेतरी मुंबई शहरामध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात सुद्धा आता वातावरण जे हे तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि माहीम परिसरामध्ये रात्रीच्या सुमाराला हे बॅनर जे आहेत हे लावण्यात आलेले आहेत। सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बॅनर जे आहेत ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे पोलिसांकडनं हे बॅनर सुद्धा आता काढून टाकण्यात आलेले आहेत। मात्र रात्रीच्या सुमारास अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत हे भाजपकडनं भास्कर जाधव यांच्या विरोधात लावण्यात आले होते। श्वेता, विशाल, धन्यवाद या माहितीसाठी।